जाऊ शकतो त्याला. माझं लव्ह मॅरेज आहे. हो, लव्ह मॅरेज असल्यावर विचार जुळतात. निदान सवयी माहिती असतात, विचार जुळतात. तो अहंकार येतो, इगो येतो आफ्टर लव्ह मॅरेज. तो इगो येतो, की असंच झालं पाहिजे. पण असंच नाही झालं तरी काय हरकत आहे हो. तसं करून तर बघूयात. झालं तर ठीक आहे, नाही तर नाही. असं डोक्यात नाही ना ठेवत कुठे. असंच काहींचा हट्ट असतो, हे असंच झालं पाहिजे. नाही होत रे. काय-काय वेळेस नाही होत प्रियाताई. काय-काय वेळेस त्या गोष्टी नाही होत. असंच कसं काय होईल? बघू आपण. ठीक आहे बाबा. ते करायचा प्रयत्न करू. झालं तर ठीक आहे. असं असं बोलणारी लोकं कमी आहेत किंवा असं वागणारी माणसं पण कमी आहेत. पण प्रायोरिटी बेसवर या गोष्टी करणं खूप गरजेचं आहे आणि नाही होते त्या गोष्टी त्याच्यामुळे थोडंसं वाईट वाटतं. दुसरं काही नाही. गोष्टी बदलल्यात, माणसं बदललीत, नाती बदलत नाहीत ना. नाती आहे तशीच आहे. भावाला भाऊ म्हटलं जाते, बहिणीला भाऊ बहीण म्हटलं जाते, आई-वडिलांना आई-वडील म्हटलं जातं, बायकोला बायको, नवऱ्याला नवरा, मुलांना मुलंच. प्रायोरिटी कुठे आहे याच्यात? सांगा तुम्ही कुठं प्रायोरिटी? सगळीकडे